पाळीमध्ये पोट दुखतंय, पीसीओडी किंवा एंडोमेट्रिओसिस डायग्नोज झाले? काळजी करू नका, काय करायचं ते सांगते. 3 ते 4 वर्षापूर्वी मला सुद्धा एंडोमेट्रिओसिस डायग्नोज झालं होतं, अगदी स्टेज 3. मग गायनेकोलॉजिस्टला दाखवल्यावर त्यांनी मला हॉर्मोनल पिल्स आणि नंतर हॉर्मोनल इंजेक्शन्स दिले. पण त्यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी त्याच्या साईड इफेक्टचा त्रास झाला. मग मी त्यांच्याकडे परत गेले तेव्हा त्यांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मग हताश होऊन मी माझ्या एका बॅचमेटला फोन केला. तेव्हा त्यांनी मला एक्सरसाइजेस किंवा योगा करण्याचा सल्ला दिला. त्यावर मी ह्या एक्सरसाइजेस केल्या. अगदी पहिल्याच महिन्यात 20 ते 25 दिवस या एक्सरसाइजेस रेग्युलर केल्यामुळे माझा त्रास 70% कमी झाला. ह्या अतिशय साध्या सोप्या एक्सरसाइजेस 20 मिनिटाच्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत. त्यानंतर माझा त्रास पूर्णपणे कमी झाला. पाळी रेग्युलर यायला लागली, पोट दुखणं कमी झालं, कॉन्स्टिपेशनचा जो त्रास होता तो सुद्धा गेला. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करील की ह्या एक्सरसाइजेस जरूर ट्राय करून पहा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे असा त्रास ज्या ज्या महिलांना आहे त्यांना सुद्धा फायदा होईल.